सदस्य सतेज पाटील. सन्माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अनेक विषय झालेले आहेत, त्या विषयावर पुन्हा मी सभापती महोदय या ठिकाणी जाणार नाही, परंतु डावोसच्या गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा रोजगार याची आकडेवारी पुढच्या वर्षभरात निदान समोर आली. 15 लाखातले किमान 1 लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असं कळालं तरी समाधान मानता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. कारण की डावोसमध्ये झालेले करार, महाराष्ट्रातल्या कंपन्या किती होत्या, काय होत्या, ही सगळी आकडेवारी अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. नोकर भरतीच्या संदर्भात MPSCच्या रखडलेली भरती आणि 2.5 लाख रिक्त जागेंबद्दलचा उच्चार कुठं तर असता तर किमान MPSC देणाऱ्या मुलामुलींच्या भविष्याला निदान काहीतरी आश्वासक असं या ठिकाणी शब्द मिळाला असता, परंतु तो कुठेही यामध्ये दिसत नाही. सायबर क्राईमच्या दृष्टीनं महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचा उल्लेख यामध्ये आहे, ज्याचं काम L&T कंपनीला दिलेलं आहे, ज्याचा उल्लेख काल देखील मी या ठिकाणी केलेला आहे की या प्रोजेक्टच्या माध्यमातून 837 कोटीचा प्रकल्प या राज्यामध्ये या ठिकाणी होतोय. तो आता गो लाईव्ह पुढच्या 1-2 महिन्यामध्ये सभापती महोदय होणार आहे, परंतु याची नियमावली करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रोजेक्ट हातात देऊन काल सुद्धा माझं वाक्य होतं, ज्याच्या हातात हा प्रोजेक्ट तो या राज्यावर राज्य करणार. कारण की स्नूपिंग असू दे, मी म्हणत नाही त्याचा गैरवापर होईल, परंतु गैरवापर होऊ नये म्हणून काहीतरी नियमावली करणं अपेक्षित आहे. कारण की जे टूल्स यामध्ये घेण्यात आलेले आहेत ते टूल्स बघितल्यानंतर ह्याचा गैरवापर होऊ नये यासाठी कुठेही याचा उल्लेख या ठिकाणी दिसत नाही. मिशन लक्षवेध यामध्ये 12 ऑलिम्पिक खेळांना प्रायोरिटी देणार अशी शासनानं भूमिका त्या ठिकाणी घेतलेली. हा GR 11 जानेवारी 2024चा आहे. 11 जानेवारी 2024ला मागच्या सरकारच्या काळामध्ये हा GR झाला होता. आत्ता 2025ला याचा उल्लेख का होतोय मला राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मला कळत नाही. 11 जानेवारी 2024चा GR आहे, त्यावेळी याची घोषणा झाली, त्याच्यावर 160 कोटी रुपयाची तरतूद करून ती योजना सुरू झाली. 1 वर्षानंतर आता परत राज्यपालांच्या अभिभाषणात काय येते माहित नाही, परंतु त्या अनुषंगानं किमान सरकारला माझी अपेक्षा आहे की फक्त 12 खेळ आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु ज्यावेळी उत्तराखंडमध्ये परवा नॅशनल गेम्स झाल्या, मी त्या गेम्सला गेलो होतो, त्या नॅशनल गेम्समध्ये सगळ्यात जास्त मेडल MNG सर्व्हिसेस नंतर महाराष्ट्राला मिळालेले. 201 मेडल हे या राज्याला आपल्याला विविध खेळामध्ये मिळाले. कुठले खेळ आहेत? ॲक्वॅटिक्स, स्विमिंग मध्ये 35 मेडल मिळालेले. मॉडर्न पॅन्थॅलॉन मध्ये 13 मेडल आपल्याला मिळालेले आहेत. तायकांडो मध्ये 15 मिळालेले आहेत. सायकलिंग मध्ये 11 मेडल आपल्याला मिळालेले आहेत. जिम्नॅस्टिक मध्ये 24 मेडल आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. परंतु दुर्दैवानं नॅशनल मध्ये मिळालेले मेडलचा आज या 12 लक्षवेध मध्ये कुठेही उल्लेख या ठिकाणी. फेन्सिंग सारखा खेळ, जुडो सारखा खेळ, बास्केटबॉल सारखा खेळ, या खेळाडूंना प्रायोरिटी या 12 मध्ये दिसत नाही. काय हरकत नाही, रोईंग आणि सेलिंग हे 2 खेळ घेतले, ते घेण्याबद्दल माझं दुमत नाही आहे, परंतु तिथं किती खेळाडू त्यात सहभागी होतात याचाही विचार शासनाने केला पाहिजे. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की फक्त 12 खेळांपुरता मर्यादित न राहता ऑलिम्पिक गेम्स जे काय आहेत त्या सगळ्याला ही योजना लागू करणं अभिप्रेत या ठिकाणी असणार आहे असं माझं मत आहे. कारण की नॅशनल गेम्समध्ये या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्या मुलांनी या ठिकाणी यश मिळवलेलं आहे त्याचा विचार. सौर ऊर्जेचा विषय आला, मागेल त्याला सौर ऊर्जा, शेती, नदीकाठी अनेक ठिकाणी पूर येतात. आता पुराच्या ठिकाणी सौर ऊर्जा पंप कसे बसवायचा हा प्रश्न या ठिकाणी, त्याचा विचार कुठे शासन करताना दिसत नाही. आता ऑनलाईन ज्यावेळी तुम्हाला AG कनेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आता सौर ऊर्जा असल्याशिवाय तुम्हाला AGचा अर्ज त्या ठिकाणी भरता येत. हे धोरण बदलणं गरजेचं आहे. जिथं शक्य असेल तिथं करण्याबद्दल आमचं दुमत या ठिकाणी नाही आहे. परंतु नदीकाठी आज अनेक जिल्हे आहेत ज्यांचं एकूण 94% शेतकरी, कोल्हापूर सारखा विचार केला तर 2-11च्या आत आहेत, ते बसवू शकत नाहीत. कारण की आज आम्ही पंप बसवायलाच नदीवर कुणाची तर परवानगी घेतो आणि मग पंप बसवायला आम्हाला जागा त्या ठिकाणी तिथं आज सौर ऊर्जा प्रकल्प चालणार नाही. त्यामुळे त्याचा फेरविचार परिस्थितीनुसार करावा अशी माझी अपेक्षा आहे. मागेल त्याला 20-0-20 दर अशा घोषणा झाल्या,
परंतु आता नव्यानं MERC पुढे शासनानं TODचं प्रकरण आणलेलं आहे, त्याला विरोध आहे. तो त्याचा उल्लेख आम्ही बजेटमध्ये या ठिकाणी करूच. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा मी या सभापती महोदय या ठिकाणी मांडतो. या राज्यामध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून काहीतरी विकास करतोय असं एक वातावरण केलं जातं. समृद्धीची चर्चा होते, परंतु समृद्धीचा 2 वर्षातला टोल 500 कोटीच्या वर गेलेला नाही. 500 कोटी जो टोल अपेक्षित होता तो समृद्धीला मिळालेला नाही, ही माझी माहिती आहे. मग अशा पद्धतीचे रस्ते जे वायबल नाही आहेत, 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला कशासाठी पाहिजे? 28 वर्ष याच्यावर टोल लावला तर किमान 3,000 कोटी रुपये दरवर्षी मिळवायला पाहिजेत आणि 60 लाख वाहनं या रस्त्यानं गेली पाहिजेत, तर 28 वर्षात हा रस्ता टोल मुक्त होईल. 90 वर्ष या रस्त्याला टोल कायमपणे या ठिकाणी लागणार. नागपूरवरनं ज्याला गोव्याला जायचं तो विमानानं जाईल, तुला गाडीनं जाणाऱ्यांची संख्या किती आहे? आज देखील समृद्धीवरनं आम्हाला अपेक्षा आहे की आकडेवारी जाहीर करा. समृद्धी तयार झालाय, चांगला प्रकल्प आहे असं आपण गृहीत धरूया, काय हरकत नाही. कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे याबद्दल दुमत नाही, परंतु आज त्या रोडचा वापर किती लोक करतायत ही आकडेवारी उद्याच्या भविष्यकाळात येणं गरजेचं आहे. रत्नागिरी नागपूर सभापती महोदय रस्ता आहे, एक्झिस्टिंग हायवे आहे, तो असताना शक्तीपीठचा अट्टास का? नांदेडमध्ये त्याचा विरोध या ठिकाणी चालू आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचा विरोध चालू आहे. आज आम्हाला सांगितलं जातं शक्तीपीठच्या माध्यमातून आम्ही पोहरादेवी, माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजापूर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औदुंबराचं दत्त मंदिर, नरसोबावाडी, ज्योतिबा, अंबाबाई मंदिर, कुणकेश्वर मंदिर आणि पात्रादेवी याचा हे जोडणार आहोत. आमची अपेक्षा आहे हे जोडा, ते वेगवेगळ्या रस्त्यानं जोडले गेलेले आहेत. या सगळ्या मंदिरांना 5-5 हजार कोटी रुपये द्या आणि विकास करा. तिथे येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा द्या, तिथे येणाऱ्या भक्तांना राहण्याची व्यवस्था करा. तिथे येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर येणारा भक्त तिथं 2 दिवस 4 दिवस राहील आणि देवाचं दर्शन घेईल आणि पुण्याही ती सरकारने मिळवावी. 86,000 कोटीचा रस्ता करून 27,000 शेतकऱ्यांना उघड्यावर टाकण्याचं काम या ठिकाणी करू नका. या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ऑलरेडी रत्नागिरी नागपूर हायवेवर गेलेल्या आहेत. सोलापुरातल्या लोकांच्या गेल्या, परभणीमध्ये याला विरोध आहे, नांदेडमध्ये याला विरोध या ठिकाणी, सांगलीमध्ये या ठिकाणी विरोध आहे, कोल्हापूरमध्ये हा रस्ता रद्द करणार या पद्धतीची भूमिका निवडणुकीच्या आधी घेतली. निवडणुकीच्या आधी वटहुकूम काढला आणि हा रस्ता रद्द झाला म्हणून सांगितलं. आता निवडणूक झाल्यावर मात्र सत्तेतले आमदारच त्याच्यासाठी बैठक घेतात आणि हा रस्ता आम्ही करणार म्हणतात. मग ही जनतेची फसवणूक नाही का? ही जनतेची फसवणूक नाही का सभापती महोदय की निवडणुकीच्या आधी तुम्ही एक बोलता, वटहुकूम काढता, 2 मंत्री या कोल्हापूर जिल्ह्यातले सांगतात शक्तीपीठ होऊ देणार नाही, 2 आमदार सांगतात की आम्ही या ठिकाणी होणार आहे, दुसरे 2 महायुतीतले आमदार लेखी देतात की हा शक्तीपीठ मार्ग आम्हाला नको आहे, तरी तो राज्यपालांच्या अभिभाषणात येतो. याच्यासारखं दुर्दैव कुठलं या ठिकाणी नाही. आणि म्हणून आमची विनंती आहे सभापती महोदय तुमच्या माध्यमातून, हा शक्तीपीठ मार्ग गरजेचा नाही. हा कोल्हापूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग असताना याची गरज नाही आणि त्याला प्रचंड विरोध आहे. 12 तारखेला मोर्चानं ते किमान 10,000 लोक या विधान भवनावर या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून याचाही या ठिकाणी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या ठिकाणी पुढे करतोय, त्यालाही तोही चुकीचा आहे असं माझं या ठिकाणी मत असणार आहे. एकूणच राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनेक मुद्द्यांना बाकीच्या लोकांनी या ठिकाणी हात घातलेला आहे. बजेटवर आम्ही राहिलेल्या मुद्द्यांवर या ठिकाणी निश्चितपणे आमचे अभिप्राय या ठिकाणी देऊ, परंतु या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.